नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ मंडळी. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, काल माझी नाईट ड्युटी होती आणि आता सकाळचे 9 वाजलेले आहे. तर माझ्याकडे नेहमी आय सीमध्ये पेशंट असतात. माझी आय सीमध्ये ड्युटी असते, परंतु आय सीमध्ये पेशंट नसल्यामुळं मी जनरल वॉर्डमध्येच ड्युटी केली. आणि जनरल वॉर्डमध्ये पण 2च पेशंट आहेत. तर माझी म्हणजे हे बघा, हे आमचं स्टाफ हे प्रायव्हेट रूम आहे. तर इथं आम्ही आराम करतो. इथं मी झोपले होते कारण मला जास्त काही कामच नव्हतं. जनरल वॉर्डचा 2 स्टाफ होता, तर ते त्यांचे पेशंटला बघून घेतात. मला काही एवढं काम नसतं. तर बघा, आता सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आता मला जायचं आहे घरी. तर बघा, आजचा आपला ब्लॉग आहे हॉस्पिटलपासून ते घरापर्यंतचा ब्लॉग आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला, आता मी निघते घरी आणि तुम्हाला बाहेरचं दृश्य बघा. म्हणजे बाहेर इतकं छान वातावरण झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि खूप ढग भरून आलेले आहे. काय मी तुम्हाला रस्त्याने जाताना पाऊस लागतो की काय. चला, सर्वप्रथम फॅन आणि लाईट बंद करून घेते. सर्वात प्रथम चहा पिते आणि मग पुढे जाते. अशा मावशा लाईट चालूच ठेवता आणि आता ही लाईट बंद करते. अशी लापरवाही नाही करायला पाहिजे. हे बघा, इथं बाहेरचं वातावरण इथून. तर चला, आता चहा पिऊन घेऊ. आता बघा, मी चहाच्या ठिकाणी आलेले आहे. आमची ही छोटीशी चहाची कॅन्टीन आहे. मी आणि आमची प्रिया. तर बघा, इथं छान पाऊस पडलेला आहे. वा, भारी. आम्ही इथं चहा पिण्यासाठी आलेला आहे आणि हे इथं असे कुंडीमध्ये झाडं लावलेले आहे. छान. हे घासायला पाहिजे पावसामध्ये, शेवाळण ते. सर कोणते सर पाहिजे तुम्हाला? रहेंगे देंगे नाही तर. हॉस्पिटलच्या बाहेर कॅन्टीनमध्ये चहा पिण्याची मजाच वेगळी आहे. आमची छोटीशी कॅन्टीन आहे, म्हणजे हॉटेलमध्ये आहे. आम्ही मध्ये नाही बसत, इथं बाहेर जागा आहे आमच्यासाठी चहा पिण्यासाठी. आणि आमच्या स्टाफसोबत चहा पिण्याची मजा एकच नंबर. ते बघा ना, किती पावसाचं पाणी साचलं. इतकं पावसाचं पाणी साचल्यामुळे हे झाडांना काही होत नसेल का? कढीपत्त्याचं झाड चांगलं आहे. हे कशाचं आहे काय माहिती. छान आहे. गुलाबाचं फुल झाडले भारी वाटतं बघायला. अरे बापरे, तुळस पण आहे. अरे तुळस पण आहे लावली. तुळस बघ ना, तुळस म्हणजे एक औषधी म्हणून लावली असेल ते, नाही की नाही? औषधीच प्रकार. तुळशीचे 2 पत्ते जर खाल्ले ना तर खोकला जातो त्याने, म्हणून तुळशीचं लावलेलं असं त्यांनी. साफसफाई महानगरपालिकेची, पावसा पाण्याची साफसफाई चालू आहे महानगरपालिकावाल्यांची. तर बघा, इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम चालू आहे. लवकरच छत्रपती महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. तर बघा, रस्त्याने जाताना मला हे मैदान लागतं. हे मैदान म्हणजे इथं मी रिक्षातून उतरले आणि हे बघा मैदान. आणि हा बघा विजेचा तार, खांब काय म्हणता काय माहिती याला. तर बघा, इथं खूप मोठं असं मैदान आहे. तर इथं क्रिकेट, व्हॉलीबॉल सगळेच मुलं खेळतात आणि शाळेची मुलं पण येतात. इथं स्पोर्टची मुलं पण येतात खेळण्यासाठी. गाडी शिकण्यासाठी पण खूप अशी मोठी जागा आहे. जर कोणाला ड्रायव्हिंग करायची असेल तर इथं येतात. बघा, किती छान हिरवळ झालेली आहे. आणि तिकडं बघा पोलीस आहे. तर कैद्यांकडून इथं वृक्षारोपणचं काम चालू आहे. तर खड्डे खोदत आहे आणि इथं झाडं लावणार आहे. तर बघा, या कैदी काम करताना.
हर्सुल जेल आहे आणि ह्या हर्सुल जेलचे कैदीच तिकडं काम करतायत त्या मैदानामध्ये. पाण्याची टाकी. आणि चला आता आपण जाऊया घरी. अरे वा, भरपूर झाडे लावून झालेली आहे. हे बघा, छान. तर चला, इथून माझं घर 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि घरी जाताना मी डेअरीमधून दूध घेते, घरी जाते, चहा बनवते आणि पिते. तर बघा, आभाळ आलेलं आहे बघा, जवळून झाडं दिसत आहे. भरपूर झाडं लावले गड्यावर. वा, जागोजागी झाडे लावत आहे. छान. इतके जर झाडं लावले तर किती छान दिसेल ना. हे पूर्ण असं कचरा पट्टी आहे, पण सगळं स्वच्छ करून तिकडं पण. वा वा, भरपूर झाडं लावत आहे रे हे. आता घ्या बघून, हे एवढंच बघायचं राहिलं होतं. आता जे झाडांसाठी खड्डे खोदले त्याच्यामध्ये बघा हे कुत्रे कसे जाऊन बसले खड्ड्यामध्ये. हे बघा, हे इकडे येत. भारी आहे राव, कुत्रे पण खड्ड्यामध्ये जाऊन बसले. आता हा तू कोणता खड्डा शोधतो रे बाबा, अवघड आहे. इथं आली मी दूध घेण्यासाठी. ही दूध डेअरी आहे आणि तिथून मी आता दूध घेते आणि घरी जाते. चला, फायनली आपलं घर आलेलं आहे आणि मी पोचलेली आहे घरी. बघा, आता मी पोचलेली आहे घरी आणि आता मी फ्रेश होते. हे माझं पिल्लू आल्या आल्या असं मला मिठी मारतो. माझं गोंडच पिल्लू. हाईट बघा, हाईट पहिले माझ्यापेक्षा छोटा होता, आता माझ्या डोक्याच्या वरती गेला. तर बघा, मी हे दूध असं डब्यामध्ये आणत असते, कारण की पर्समध्ये जर असं टाकलं तर त्याला काहीतरी टोचून दूध सांडू शकतं. म्हणून मी दूध असं डब्यामध्ये झाकून आणते आणि असा डबा ठेवते, म्हणजे कसं आहे आपलं दूध सांडणार नाही. तर चला, आता मस्त मस्त चहा करूया, पिऊया आणि मी फ्रेश होते. तर चहा रेडी झालेला आहे आणि आता मी चहा घेते मंडळी. तर या तुम्ही पण चहा प्यायला. बघा, इथं आमचा स्वयंपाक चालू आहे. कोमलने बनवलेलं आहे, फोळलेलं ताक बनवलेलं आहे आणि इथं बघा चपात्या बनवलेल्या आहे. छान मस्त मेनू आहे. मला तर खूप आवडतं पोळलेलं ताक. तुम्हाला आवडतं की नाही कमेंट करून नक्कीच सांगा. पोळलेलं ताक एकच नंबर लागतं. माझी आई तिकडच्या घरामध्ये भाजी निवडते आणि दिव्या झोपलेली आहे आणि माझा भाऊ मोबाईलवरती बोलत आहे माझ्या बहिणीसोबत. तर म्हणून मला त्यांचा व्हिडिओ करता नाही आला, कारण की त्या घरामध्ये थोडासा अंधार आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आमची देवडू बच्चा झोपलेला असल्यामुळे लाईट बंद आहे, म्हणून त्यांचा व्हिडिओ केलेला नाही आहे मी. कोमल चपात्या करते, आचल शाळेमध्ये गेलेली आहे, वहिनी कामाला गेलेली आहे. तर बघा, अशी आहे आमची फॅमिली मंडळी. आणि मी ड्युटीवरून, तुम्हाला तर माहितीच आहे, मी ड्युटीवरून आता घरी आलेले आहे. मंडळी, तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा आणि संगीता हब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.